पुन्हा एकदा तयार आहेत निलेश राजे भोसले. निलेश राजेंचा आणखी एक अँगल क्रिएट करणारा चेंडू सुद्धा असत्या, परंतु टार्गेट 300च्या वरचा हवाय. हा अट्टाहास भारतीय संघाला महागात पडला. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये श्रवण पवार, श्रवणसाठी समोरचा चेंडू मिड ऑनला इथे बीट केलेला आहे. या अगोदर सुद्धा समोरच्या दिशेने याच पद्धतीने गरजेचं आहे. इथे फटका फसलाय ओमकारचा. पायचे गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतील का? एसटी रक्षक पोहोचलेत. इथे टिपलेला आहे जेल आणि याच बरोबर पिंच गरजेचं आहे. इथे फटका फसलाय ओमकारचा. पायचे गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतील का? एसटी रक्षक पोहोचलेत. इथे टिपलेला आहे जेल आणि याच बरोबर पिंच गरजेचं आहे. इथे फटका फसलाय ओमकारचा. पायचे गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतील का? एसटी रक्षक पोहोचलेत. इथे टिपलेला आहे जेल आणि याच बरोबर पिंच. यावेळेचा फटका चांगला आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलंय. यावेळेस फलंदाज श्रवण पवार. हा चेंडू खेळलाय ऑन साइडला. समालोचन कक्षाच्या आजूबाजूला थोडी शांतता नक्कीच शिकलेलं. फुलटॉस असलमने फुलटॉस चेंडू चढलेला प्रचंड तडाखा. या स्पर्धेतला पुढचा चेंडू निलेशांचा शॉर्ट पिच चेंडू कव्हर्सला खेळला गेलाय. असलम सेट ऑन फायर. सलग 3 चेंडू वरती 30 षटक असतं बॅटिंग. शॉर्ट पिच चेंडू हवेत उंच खेळलाय. चेंडूची गोटी करणारा चेंडू होता आणि इथे यावेळेस रफिक मला वाटतं फार काही ओ मनोहर सारखे. असलम साठी बॅटची एज बरोबर गॅप मध्ये. आज सगळं काय असणार. असलम साठी बॅटची एज बरोबर गॅप मध्ये. आज सगळं काय असत. बॅकफुटला चेंडू पंच केलाय. क्षेत्ररक्षक फार दूर गॅप मधनं खेळलेला आंतरराष्ट्रीय. पहिला चेंडू फुलटॉस आणि रफिक सुद्धा यावेळेस वा काय शॉट खेळलाय. शॉट ऑफ द डे चात मध्ये. यावेळेस परत त्या दिशेला लपेटलाय. तिकडनं इकडे घेतलाय. रोखणार का? ओ काय फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लासिक चौकार 4 धावा. ओ काय फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लास. जास्त संधी भेटलेली नाहीये. असलम साठी हा शॉर्ट पिच चेंडू तोडलाय, फोडलाय, झोडलाय, हाणून काढलाय. षटकार सज्ज आहे. हा चेंडू असलमचा ऑन साइडला खेळलाय. टिल्लू चेंडूच्या मागे येतो. एकदा पडो पुला खालून पाणी कधीच वाहून गेलंय. चेंडू सीमा पार चौकार 4 धावा. विकास गंगावणे समोरच्या दिशेने खेळतायत. मिड ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित. स्ट्रेट टू द फील्ड. खेळ वास्तववादी. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, नुसता पवित्रा घेतला नाही. खेळ वास्तववादी. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, नुसता पवित्रा घेतला नाही. खेळ वास्तववादी. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, नुसता पवित्रा घेतला नाही. चांगली परंपरा क्रिकेटद्वारे त्यांनी दाखवली. हाताने तुम्ही प्रॅक्टिस करत असता, त्याच्या विरुद्ध हातांचा वापर करत असताना तुम्हाला फटके खेळावे लागतात. हाताने तुम्ही प्रॅक्टिस करत असता, त्याच्या विरुद्ध हातांचा वापर करत असताना तुम्हाला फटके खेळावे लागतात. हाताने तुम्ही प्रॅक्टिस करत असता, त्याच्या विरुद्ध हातांचा वापर करत असताना तुम्हाला फटके खेळावे लागतात. फिकला गोलंदाजीच्या मार्गावर आणलाय. पहिलाच फुलटॉस आहे. यावेळेस त्या फुलटॉसचा खरपूस समाचार घेतलेला आहे फलंदाजाने. इथे क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पलीकडे जात होईल. स्विच हिटचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जात. रफिकचा पहिला चेंडू खोल टप्प्याचा ऑफ साइडला खेळून दिलाय. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एकदा पळून पूर्ण केली गेली. सोहेल बागवानने कॉल दिलाय आणि अति घाई संकटातनी लाला बागवान यांनी बेल्स केलं. फुलटॉस चेंडू सरळ डीप विकेटला खेळून दिला. राजेंद्र गायकवाड चेंडूच्या खाली. जेल सुरेख टिपलाय. तो बॉलिंग करतोय. फुलटॉस चेंडू होता. नो बॉल. जेल तर टिपलाय परंतु येतोय नो बॉलचा इशारा. पवेलियनकडनं मारा करतोय. पहिला चेंडू हवेत उंच खेळलाय. फिल्डर चेंडूच्या खाली होतो राजेंद्र गायकवाड, ज्याने एकही झेल सोडला नाही. हाही झेल तो सोडणार नाही. फार मोठा हादरा. पहिला चेंडू. हा चेंडू खोलो टप्प्याचा यॉर्कर बराचसा पुढे आला आणि इथे
हा चेंडू अपरकट केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे कुठलाही नाहीये, चेंडू जातोय सरळ डीप स्वीपर कव्हर सीमा पार. हा फटका सुंदर, परत एकदा फटका खेळलाय तो मात्र थेट हातामध्ये. पहिला चेंडू, कुठेही जाऊ नका, सामना. पुढचा चेंडू आणि इथे अवघड असतं मित्रांनो. फुलटॉस, नो बॉल. फुलटॉस अवघड असतं मित्रांनो. फुलटॉस, नो बॉल. फुलटॉस अवघड असतं मित्रांनो. फुलटॉस, नो बॉल. फुलटॉस पळत. हा फटका जोरदार, सामना येतोय, कॅमेरा मनलाही तिकडे उडवून टाकलंय. पळत. हा फटका जोरदार, सामना येतोय, कॅमेरा मनलाही तिकडे उडवून टाकलंय. पळत. हा फटका जोरदार, सामना येतोय, कॅमेरा मनलाही तिकडे उडवून टाकलंय.